तर बघा संध्याकाळचा टाइम झालेला आहे. बाजीला जाऊन आलेली आहे. हे बघा इकडं बाजीला काय आणलंय घेवडा. आणि इथं पुण्यामध्ये याला राजमा म्हणतात. ही काय असं आहे हे बघा. एवढा काय ताजा नाही पण आणला या. आणि एवढूसा राजमा मला 30 रुपयाला दिला या. काय बोलावं आता. हे बघा इकडं सकाळपासून भांडी घासून पडलेली आहेत. मी मांडलीच नाही इथं. जाऊ दे आता नंतर मांडते. भांडी मस्त म्हणतात मला फळीव मांड पण मी काय लक्ष देईना. हे काय इकडं बटाटा उकडायला लावलेला आहे. आता बटाट्याचं काय करणार आहे तर परोठं. ही काय इकडं पोरं मायका बघून हसत येतं की मम्मी काय अशी येड्यासारखी करत या. आणि ह्या बघा इकडं परोठ्यासाठी बटाटा मस्तपैकी परातलेला आहे. आता ह्या पिठात मळून घेणार आहे. पिठात मळला पण आणि सगळ्यांना खायला दिला पण. ही काय इकडं आता मी एकटी पुरता आहे. थोडंसं पीठ राहिलेलं आहे तर ते एकटी पुरतं आता मी एकटीच राहिली जेवायची. तर एकटी पुरता आता हे करते. हे काय इकडं मसाले भात पण केला या. नुसतं परोठ्यावरतीच नाही बागत. तर मसाले भात केला या. आणि परोठ्यांना काय केले तर चटण्या आहेत. खा म्हणलं चटणी पिटणी बरोबर. काय करणार मग मी तरी काय करू भाजीला दुसरं. इथं भाजीला काय नाही. हे बघा इकडं मला एक परोठा केला आहे. थोडंसं पीठ राहिलं या. तर ते आता ठेवते झाकून. आणि पहिलं आता जेवण करून घेते. आणि मग बाकीचं काय आहे ती काम हे पसारा आवरावरी नंतर करते. ठीक आहे इकडं पीठ पण उघडं राहिलं माझ्याकडून. आताच पीठ वतून ठेवलं. लय वेळ झालं नाही बरं का राहिलं उघडं. तर हे बघा पहिलं झाकण ठेवते ह्याच्यावरती. हे काय इकडे डबा उघडा राहिला की काय पण पडतंय ना डब्यामध्ये. ह्या बघा इकडं पसारा कसा पडला. हे काय मंडळी आपली जेवत येत अजून. आता मी पण जेवण करते. आजच्यासाठी एवढंच.